या सायन्स अँड सिम्पटम्समध्ये तो काय करतो, दुसऱ्याच झालेल्या आजारामध्ये सेम अप्लाय करायचा प्रयत्न करतो. तर त्याच्यासाठी जर आपण बघितलं तर खूप सारी उदाहरणं आजकाल बघायला मिळतात. रिसेंटली सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने खूप सारी मेडिसिन्स बॅन केले गेलेले आहेत. आता ही बॅन केलेली जी मेडिसिन्स आहेत त्याचं रिझन काय, तर त्याचं रिझन असं आहे की जे 2 औषधं एकत्र केली गेली होती त्या एकत्र केल्या गेलेल्या औषधांच्या मध्ये फार्माकोकायनेटिकली आणि फार्माकोडायनॅमिकली काय होते, इरिलेव्हंट होते आणि त्यांचं कोणतंही क्लिनिकल ट्रायल केलं गेलं नसल्यामुळे ते सुद्धा ड्रग मार्केटमध्ये लॉन्च करण्यासाठीची परवानगी दिली गेली नव्हती. आणि हे असताना सुद्धा ड्रग मॅन्युफॅक्चर झालेत, ड्रग मार्केटमध्ये आलेत, ड्रग विकले सुद्धा गेलेत. आता त्याच्यामुळे पेशंटच्या शरीरावर दूरगामी परिणाम होऊ शकतात, दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतात. हे ज्यावेळी लक्षात आल्यानंतर या मेडिसिनवर मॅन्युफॅक्चरिंगसाठी, सेलिंगसाठी, डिस्ट्रीब्युशनसाठी आणि यूज करण्यासाठी सुद्धा, कमर्शियली यूज करण्यासाठी सुद्धा बंदी घातली गेलेली आहे. आता या सगळ्याचा बेनिफिट काय असू शकतो की FDC ही काळाची गरज आहे, तर यस. जसं त्याच्यासाठी एक उदाहरण मला द्यावंसं असं वाटतं की पार्किन्सन सारख्या आजारामध्ये लिओडोपा आणि कार्बिडोपा नावाचे 2 ड्रग्ज आहेत. तर लिओडोपा नावाचा ड्रग हा कार्बिडोपा नावाच्या ड्रग बरोबर दिला गेला तर काय होऊ शकतं. लिओडोपा एकटा का द्यायचा नाही, कार्बिडोपा त्याच्याबरोबर का द्यायचा, तर लिओडोपा ज्यावेळी बॉडीमध्ये शरीरामध्ये येतो, ब्लडमध्ये येतो, त्यावेळी तो ब्लड ब्रेन बॅरियर नावाचा एक अडथळा असतो, तो क्रॉस करू शकत नाही. तर त्याच्यासाठी त्याचं रिझन काय, तर शरीरामध्ये असणारं एक एन्झाईम आहे, ते एन्झाईम काय करतं, त्याचं डिग्रेडेशन करतं. मग कार्बिडोपा नावाचा जो काय ड्रग आहे तो त्या एन्झाईमचं काय करतो, काम थांबवतो, कार्य थांबवतो. आणि ते थांबवल्यामुळे लिओडोपा नावाचा ड्रग काय होतो, ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतो आणि त्याचे ॲक्शन दाखवायला सुरू केलं. तर अशा पद्धतीचे फिक्स डोस कॉम्बिनेशन्स ही काळाची गरज आहे. ट्युबरक्युलोसिसमध्ये सुद्धा अँटी ट्युबरक्युलर ड्रग्ज आहेत, हे सुद्धा फिक्स डोस कॉम्बिनेशन्समध्ये खूप चांगल्या पद्धतीनं वापर केला जातो आणि त्याला WHO सुद्धा रिकमेंडेशन आहे. ओके. आता भारतासारख्या आपल्या देशामध्ये या FDCचं नियमन कसं होणं गरजेचं आहे, तर त्याच्यासाठी हे माझं एक मत आहे की कुठलंही औषध मार्केटमध्ये लॉन्च करण्यापूर्वी प्रत्येक फार्मास्युटिकल कंपनीनं त्याची जी काही औषधांची जी काही संकल्पना आहे, त्याचे काही थेरापॅटिक इंडिकेशन्स असतील किंवा त्याचा जो काही सायंटिफिकली डेटा असेल, तो डेटा सेडेस्कोला देणं बंधनकारक राहील आणि तो दिल्यानंतर तिकडून व्हेरीफाय झाल्यानंतर तो ड्रग मॅन्युफॅक्चरिंगसाठी घेतला जाईल आणि मार्केटमध्ये जर अप्रूव्ह असेल तर दिला जाईल. जर न देता असं जर झालं तर पेशंटवर याचे दुष्परिणाम